देवगड देवस्थानचे गुरुवर्य महंत हरिभक्तपरायण भास्कर गिरीजी महाराज यांना मात्र शोक झालाय। संत महंतांच्या व राजकीय अनेक सामाजिक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अंत्यविधी सोहळा संपन्न झाला। गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराजांच्या मातोश्री सरुबाई ज्ञानदेव पेसोडे यांचे 12/4/2026 रोजी सकाळी 6:14 अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं। त्यांचा अंत्यविधी श्री क्षेत्र देवगड संस्थान परिसरामध्ये सायंकाळी 4:30 वाजता देवगड देवस्थान येथे संपन्न झाला। मृत्यूसमयी त्यांचे वय 99 वर्ष होते। सरुबाई ज्ञानदेव पेसोडे यांच्या पश्चात 2 मुले हरिभक्तपरायण भास्कर गिरीजी महाराज आणि मधुकर पेसोडे व कन्या कमलबाई रायपुरे आहेत। गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराजांनी मोठ्या प्रेमभावाने आपल्या मातोश्रींची सेवा आयुष्यभर करत भक्तगणांनी पाहिली होती, परंतु आज मातोश्री गेल्यामुळे प्रत्येकाचे डोळे पाणावले होते। सरुबाई ज्ञानदेव पेसोडे यांच्या दुःखद निधनामुळे देवगड परिसरातील नागरिकांवर व भक्त परिवारावर मोठी शोककळा पसरली आहे। त्यांचे अंतिम संस्कार देवगड देवस्थान येथील प्रवरा नदीकाठी करण्यात आले। संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले पसायदान म्हणून शेवटचा निरोप देण्यात आला। अनेक मान्यवरांनी आपल्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व दिवसभरामध्ये अनेक मान्यवरांनी दर्शन घेऊन शेवटचा निरोप दिला। या प्रसंगी ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे अध्यक्ष देवीदास महाराज मस्के, उद्धव महाराज मंडलिक, हरिभक्तपरायण सारंगधर महाराज, गोविंद महाराज जाट देवळेकर, भागवताचार्य समतान महाराज शर्मा, कैलासगिरी महाराज आप्पा बारगळ, केशव महाराज उखळीकर, डॉक्टर नारायण महाराज जाधव, आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार शंकरराव गडाख, आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, राजश्री घुले, नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले यांच्यासह आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य बाबाजी आणि सर्व सोडे पाटील परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी खर तर राज्यभरातून आलेले थोर संत महंत यांचं प्रथमतः आपल्या तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं, भाविक भक्तांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो। खर तर अनेक थोर संत महंतांनी आदरणीय मातोश्रींना श्रद्धांजली वाहताना गुरुवर्य बाबाजींच्या विषयी ज्या भावना व्यक्त केल्या त्या ऐकून निश्चित आम्हा सर्वांचं मन भरून आलेलं आहे। खर तर मातोश्री या ठिकाणी गेल्या 5-7 वर्षापासून वास्तव्यास होत्या। इथं आल्यानंतर आईसाहेब फक्त पिसोडे परिवाराच्या राहिल्या नाही, तर संपूर्ण दत्त भक्त परिवाराच्या आईसाहेब त्या मातोश्री झाल्या। आणि म्हणून अतिशय एक इथं आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती बाबाजींचं दर्शन, दत्तात्रयाचं, भगवान दत्तात्रयांचं दर्शन घेतल्यानंतर आईसाहेबांचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नव्हते। आणि म्हणून खर तर अतिशय एक निरागस व्यक्तिमत्व मातोश्रींच्या रूपानं नेवासा तालुक्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं। खर तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या भूमीला आईसाहेबांनी निश्चितपणानं बाबाजींसारखं एक रत्न दिला। संपूर्ण राज्याचं एक श्रद्धेचं स्थान या ठिकाणी आईसाहेबांनी दिलं। आणि म्हणून आम्ही सर्व नेवासकर निश्चितपणानं भाग्यवान आहोत। खर तर वयाच्या 99व्या वर्षी आईसाहेबांचं एक 3-4 दिवस खऱ्या अर्थानं कुलम पवित्रम जननी कृतार्थ कृतार्थ झालेले आहेत। ज्या ज्या वेळेला बाबांच्याकडे आम्ही यायचो त्या वेळेला त्यांचं दर्शन व्हायचं, बाबांचं आणि त्यांचं दर्शन घेतल्यानंतर आनंद वाटायचा। पण आज दुःखद अंतःकरणाने तुम्हाला सांगतो, त्यांचा विधी जो चाललेला आहे तर त्या विधीमध्ये खूप मोठं दुःख दडलेलं आहे। बाबांना त्यांना आशीर्वाद तर दिलेलाच आहे, पण आम्हा सर्वांना त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे। बाकी विचार जर आपण केला, वरम एको गुणी पुत्र नच मूर्खो शतान्यपी एकच चंद्र तमोहंती नच तारांगणपीच, या पद्धतीने बाबासारखे आम्हाला आशीर्वाद देणारे पुत्ररत्न त्यांनी दिले। त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत व्यंकटस्वामी महाराजांच्या संस्थांच्या वतीने त्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि दुःखद अंतःकरणाने त्यांना निरोप देतो। रामकृष्ण महाराज यांच्या मातोश्री, तर तुमच्या आमच्यावर प्रेम करणाऱ्या ह्या मातोश्री यांचं आज सकाळी निधन झालेलं आहे।
खरं तर त्यांच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर नेहमीच हसतमुख असणारा चेहरा, प्रेमाने पाठीवर हात फिरवणाऱ्या ह्या आमच्या माऊली आज आपल्यातून निघून गेलेल्या आहे. खरं तर ह्या अंत्यविधीसाठी संपूर्ण संत मंडळी, संपूर्ण महाराष्ट्रातून आलेला जनसमुदाय ह्या विधीसाठी इथं उपस्थित आहे. मला एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीने महाराजांनी त्यांच्या परिवाराने आपल्या मातोश्रीची सेवा केली, त्याच पद्धतीने आमच्या महिला भगिनीने, आमच्या बंधूंनी, घरामध्ये असलेले सासू सासरे असतील, आई वडील असतील, यांची जर अशा पद्धतीने सेवा केली तर तीच त्यांना खरी अंशींना श्रद्धांजली ठरणार आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य आमदार राधाकृष्ण विखे पाटील व आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करते व थांबते. स्वरूपणे पवित्र जीवनम सदा प्रणमामि मुहुर्मुहुः. आज गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या मातोश्री आपला देह सोडून वैकुंठवासी गेल्याचे समजले आणि सकाळी डोळ्यात टचकन पाणी आले. कारण 2 दिवसापूर्वीच आम्ही सर्व विश्व हिंदूची मंडळी त्यांना भेटून गेलो होतो आणि नेहमीच देवगड संस्थानला आल्यानंतर श्री दत्ताचे दर्शन व्हायचे आणि मातोश्रीला भेटून आम्ही जायचो. गुरुवर्य आपल्या मातोश्रीच्या छत्राखाली राम जन्मभूमीचे आंदोलनाचे नेतृत्व केले आणि राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्या समारंभास ते सर्व संत मंडळी सहित तिथं हजर होते. आणि असा जो सात्विक संत ज्या मातेने देव देश आणि धर्मासाठी दिला, ते खरंच त्या मातोश्री धन्य आहेत. त्यांना मी माझ्या वतीने, विश्व हिंदू परिषदच्या वतीने व माझ्या कुटुंबाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्व शोकाकुल बांधवांनी आपला परिसर ज्या भास्कराचा उदय करून आज आईसाहेबांनी स्वतः देह सोडलाय, बसलेल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये, बसलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये या माऊलीविषयीची अत्यंत निष्ठा आणि प्रेम प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये ओसंडून वाहत आहे. आणि अत्यंत साधेपणाचा जो आमचा देव आहे पूज्य भास्करगिरी बाबा, त्यांच्या आईसाहेबांना अत्यंत श्रद्धेनं साष्टांग दंडवत करून मी श्रद्धांजली समर्पित करतो आणि आईसाहेबांच्या चरणी नतमस्तक होतो. रामकृष्ण. परमपूजनीय आदरणीय महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या मातोश्री वैकुंठवासी सरोबाई यांना या ठिकाणी देव आज्ञा असणारी झाली आणि त्या अंतविधी निमित्त सर्व महाराष्ट्रातील संत महंत, राजकीय क्षेत्रातील मानदंड आहे. मी सर्व महाराज मंडळींच्या वतीने आईंच्या चरणी हीच प्रार्थना करतो की या ठिकाणी सुंदर प्रकारचं असणारं एक रत्न आपल्या वारकरी संप्रदायाला असणारं दिलेलं आहे आणि म्हणून अशाच असणाऱ्या रत्नांना जन्म देण्यासाठी परत या पृथ्वी तलावावर अवतार घेऊन आणि संप्रदायाचं कार्य करण्यासाठी या ठिकाणी आणखी एक रत्न
या भारत भूमीला द्यावं असं मी श्री गुरु दत्तात्रयाच्या चरणी, आई साहेबांच्या चरणी विनंती करतो. माझ्या गिरी आश्रम सावखेडा या मठाच्या वतीने आई साहेबांना श्रद्धांजली समर्पित करतो. हजारो मान्यवर भाविक भक्त हजर होते. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.